नमो बुद्धाय. जय भीम. धम्मबंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म या महान ग्रंथाच्या भाग 6चे वाचन सुरू करणार आहोत. मागील भागात आपण छन्न परत आला इथपर्यंतच थांबलो होतो. आता आपण जिथे थांबलो होतो तिथून पुढे सुरुवात करणार आहोत. तर भगवान बुद्धांच्या जीवनातील आणखी महत्त्वाच्या घटना समजून घेऊया. आपण सर्वांनी हे वाचन शांत चित्ताने आणि एकाग्रतेने ऐकावे. या ग्रंथातील प्रत्येक शब्द आपल्याला ज्ञान, विवेक आणि करुणेचा मार्ग दाखवतो. तर चला मग बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचा भाग 6च्या वाचनाला सुरुवात करूया. प्रथम त्रिशरण पंचशीलाचे स्मरण करून आणि वाचनाला सुरुवात करूया. तर नमो बुद्धाय. कुटुंबाचा विलाप. आजचा आपला भाग आहे कुटुंबाचा विलाप. शुद्धोधनाने कुटुंबीय छन्न परत येण्याचे आतुरतेने वाट पाहत होते. स्वगृही परत येण्यासाठी छन्न गौतमाचे मन निश्चितच वळवू शकेल अशी त्यांना आशा होती. राजाच्या अश्वशाळेत प्रवेश केल्यानंतर कंठक मोठ्याने किंकाळला. कदाचित त्या माध्यमातून तो आपले दुःख राजकुटुंबातील लोकांपर्यंत पोहोचू इच्छित असावा. राजाच्या अंतपुरवासियांना असे वाटले की जेव्हा कंठक किंकाळतो आहे तेव्हा राजपुत्र निश्चितच परत आला असावा आणि दुःखातिरेकाने शुद्ध हरवलेल्या स्त्रियांच्या नजरा आता आनंदाने राजपुत्राच्या शोधासाठी भिरभिरू लागल्या. राजपुत्राचे दर्शन होईल या आशाने त्यांनी राजवाड्याबाहेर धाव घेतली, परंतु सर्वांच्या पदरी निराशाच आली. तेथे कंठक होता, पण राजपुत्र मात्र नव्हता. गौतमीच्या दुःखाचे सर्व बांध फुटले. तिचे स्वतःवरील नियंत्रण संपले. ती मोठमोठ्याने विलाप करू लागली. तिला मूर्छा आली. अश्रुपूर्ण नयन आणि दुःखी वेदनाने ती वदली. ज्याचे बाहू लांब आहेत, चाल सिंहासारखी आहे, नेत्र वृषभासम आहेत, क्रांती सुवर्णाची आहे, वक्षस्थल रुंद आहे आणि स्वर मेघगर्जनेसेम आहे, अशा वीर पुरुषांचे आश्रमात वास्तव्य योग्य आहे काय? त्याच्यासारखा गुणाची खाण असलेला कर्मयोद्धाच आम्हाला सोडून गेल्याने आता ही वसुंधराच आमच्या वास्तव्यासाठी योग्य नाही असे वाटते. आणि त्याची ती सुंदर पावले, पावलांच्या बोटातील सुंदर जाळे आणि नील कमल पुष्पांच्छादित त्याच्या पावलांच्या टाचा आणि पावलांच्या मध्ये अंकित चक्र चिन्ह, अशी पावले वनातील कठोर भूमीवर कशी चालतील? आणि तो देह राजमहालात वास्तव्यासाठी आणि राज्यशयेवर निद्रा घेण्यासाठी योग्य असा तो देह, उंची वस्त्र प्रावरणाने आच्छादित असा तो देह, चंदनादी सुगंधित गंधाने युक्त असा तो देह, असा पुरुषयुक्त देह ऊन, वारा, पाऊस यापासून आरक्षित अशा वनात कसा निवास करू शकेल? ज्याला आपले कुळ, शील, वीर्य, ऊर्जा, विद्या, सौंदर्य आणि यौवनाचा अभिमान आहे, जो स्वतः सर्वस्वाचे दान करण्यातच धन्यता मानतो, ज्याने कधीही कोणालाही काही मागितले नाही, आता भिक्षा कशी मागेल? जो स्वच्छ सोनेरी शय्यावरच निद्राधीन होत असे, ज्याला मधुर वाद्य संगीतानेही जाग येत असे, असा तो माझा तपस्वी पुत्र आता केवळ एक वस्त्र अंथरूण उघड्यावर धरणीवर कसा निद्राधीन होईल? तिचा तो दुःखद विलाप ऐकून उपस्थित स्त्रियाही दुःखी झाल्या. त्या एक दुसरीला बाहुत घेऊन विलाप करू लागल्या. एखाद्या पुष्पाने बहरलेल्या वेलीला हलवल्यानंतर पुष्पातून मधु स्रवावा तसे त्यांच्या नेत्रातून अश्रू गळू लागले. नंतर यशोधरा, तिनेच त्याला गृहत्यागाची अनुमती दिली हे विसरून दुःखी होऊन धरणीवर लोळण घेत विलाप करू लागली. मी त्याची विधिवत भार्य असताना त्याने माझा त्याग केलाच कसा? त्याने मला विधवा म्हणून कसे सोडून दिले? आपल्या भार्याला आपल्या नूतन जीवनाची भागीदार म्हणून त्याला सहज स्वीकारता आले नसते काय? असा प्रश्न ती विचारू लागली. मला स्वर्गाची अपेक्षा नव्हती. माझ्या प्रियकराने मला या जगी तर नाहीच नाही, परंतु दुसऱ्या जगातही मला सोडून जाऊ नये एवढीच माझी इच्छा होती.
मी कदाचित विशालाक्ष तेजस्वी स्मित वदनाकडे पाहण्यायोग्य नसेनही, पण बिचारा राहुलचा काय दोष? आपल्या पित्याच्या मांडीवर खेळायचा त्याला अधिकार नाही का काय? अरे रे, त्या वीर पुरुषांचे सौंदर्य जरी कोमल भासत असले तरी हृदय मात्र वज्रसम कठीण आहे. तो पराकोटीचा निर्दयी आहे. अन्यथा जो आपल्या बोबड्या बोलाने शत्रूलाही जिंकू शकेल, अशा आपल्या पुत्राला सोडून कोणी जाऊ शकेल? माझे हृदयही कठोर कठीणच असावे, ते पाषाणाचे बनले असावे किंवा लोहाचे तरी बनले असावे. म्हणून माझे स्वामी सोडून वनात गेले तरी ते भंग पावले नाही. माझे स्वामी आपले राजवैभव सोडून त्यागून मला अनाथ करून गेले असतानाही ते भंग पावले नाही. परंतु मी तरी आता काय करू? माझे दुःख एवढे विशाल आहे की ते आता माझ्याने सहन होत नाही. यशोधरेने दुःखाने आपला संयम गमावला. ती मोठ्याने विलाप करू लागली. तशी ती स्वभावतच आत्मसंयमी होती, परंतु दुःखच एवढे मोठे होते की तिला आपला संयम कायम राखता आला नाही. यशोधरेला भूमीवर लोळण घेताना, मोठ्याने आक्रोश करताना, विलाप करताना आणि दुःख उद्गार व्यक्त करताना पाहून उपस्थित स्त्रियाही विलाप करू लागल्या. कमलपुष्पांना मुसळधार पावसाने झोडपून काढावे तसा त्यांच्या नेत्रातून अश्रूचा पूर वाहू लागला. छन्न आणि कंथक परत आले हे पाहून आणि आपल्या पुत्राचा दृढ संकल्प ऐकून शुद्धोधनाच्या हृदयावर मोठा आघात झाला. पुत्रवियोगाने दुःखाने विचलित झालेल्या शुद्धोधनाने आपल्या सेवकाच्या साह्याने आपल्या अश्रूपूरित नेत्रांनी क्षणभर अश्वाला निरखून पाहिले आणि भूमीवर लोळण घेऊन विलाप करू लागला. त्यानंतर शुद्धोधन उठला, मंदिरात गेला, प्रार्थना केली, धर्मविधी पार पाडले आणि पुत्रसह कुशल परत यावा यासाठी नवस केला. अशा प्रकारे शुद्धोधन, गौतमी आणि यशोधरा यांचा जीवनक्रम सुरू राहिला. ते एक दुसऱ्याला विचारीत, किती दिवस हे देवा, किती दिवस? आम्ही त्याला पुन्हा पाहू शकू काय? तर भाग दुसरा. कायमचाच गृहत्याग. कपिलवस्तू ते राजगृह. कपिलवस्तू सोडल्यानंतर सिद्धार्थाने मगध राज्याची राजधानी राजगृह येथे जाण्याचा विचार केला. बिंबिसार मगधचा राजा होता. त्यावेळी थोर दार्शनिक, तत्वचिंतक आणि विचारवंत राजगृही वास्तव्याला होते. राजगृही जाण्याच्या विचाराने प्रेरित होऊन तीव्रगामी प्रवाहाची तमा न बाळगता त्याने गंगा पार केली. राजगृहाच्या वाटेवर तो सखी नामक ब्राह्मण तपस्विनीच्या आश्रमात थांबला. तेथून तो पद्मा नावाच्या दुसऱ्या ब्राह्मण तपस्विनीच्या आश्रमात थांबला. सर्वांनी त्याचा यथोचित आतिथ्य सत्कार केला. ज्याला तुलना नाही अशा तेजस्वी रूप, अनुरूप सौंदर्य आणि अलौकिक व्यक्तित्वाच्या स्वामीने संन्यासाची वस्त्र धारण केलेली पाहून त्या क्षेत्रातील लोक आश्चर्यचकित झाले. त्याला पाहून जे बसले होते ते तत्काळ उभे राहिले. जे उभे होते ते त्यांच्या पाठोपाठ जाऊ लागले. हळूहळू गंभीरतेने पावले उचलणारे द्रुत गतीने चालू लागले आणि जे आपल्या वाटेने जात होते ते वाटेतच थांबले. काहींनी त्याला आदराने दोहो करांनी नमस्कार केला. काहींनी श्रद्धापूर्वक वाकून त्याला प्रणिपात केला. काहींनी त्याला आदराने संबोधले. तेथे एकही असा नव्हता की त्याने त्याच्याप्रती आदर व्यक्त केला नाही. त्याला पाहून ज्यांनी विविध रंगी वस्त्रे प्राधान केली होती त्यांना आपल्या वस्त्रप्रावरणाची लज्जा वाटली. ते व्यर्थ वार्तालाप मग्न होते. ते स्तब्ध राहिले. त्याला पाहून कोणाच्याही मनात कोणतीही अनुचित विचार आला नाही. त्याची भुकटी, त्याचे मस्तक, त्याचे मुख, त्याची बाहू, त्याची पावले, त्याचा देह, त्याच्या देहाच्या कोणत्याही अंगाचे दर्शन व्हावे तो व्यक्ती मंत्रमुग्ध होऊन पाहतच राहिला. कठीण आणि दीर्घतम प्रवास करून गौतम 5 पर्वतांनी वेष्टित अशा राजगृही पोहोचला. राजगृह पर्वतराजाने संरक्षित होते. राजगृह पर्वतराजाने अलंकृत होते. राजगृहाच्या चहूबाजूला मंगलमय पवित्र स्थाने होती. राजगृही पोहोचल्यावर त्याने पांडव पार्वत्याच्या पायथ्याशी आपल्याकरिता एक स्थान निवडले आणि काही काळ वास्तव्य करण्याच्या हेतूने तेथे एक लहानशी पर्णकुटी बांधली. कपिलवस्तू ते राजगृह हे अंतर जवळपास 400 मैल होते. एवढा लांबचा प्रवास गौतमाने पायीच केला. राजा बिंबिसार आणि त्यांचा उपदेश.
तर राजा बिंबिसार आणि त्यांचा उपदेश हा भाग आपण पुढील भागात बघूया. आज आपण येथेच पूर्णविराम देऊया. आणि हे वाचन तुम्हाला कसं आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि कमेंटमध्ये लिहा. पुढील भागात आपण राजा बिंबिसार आणि त्यांचा उपदेश हा भाग घेऊन परत भेटूया. जय भीम.